अगे कोणाची पोरगी हो गे हे नवीन दिसत आहे आमच्या मोहल्ल्यामध्ये. काकू इकडे रूमा वगैरे आहेत का किरायना द्यायच्या? त्या समोरच्या घरी खालीच आहे रूम, भोयरच्या घरच्या. काकू तुमच्या घरी रूमा खाली आहेत का? हो आहेत ना ग, पण कोणाला पाहिजे? मलाच पाहिजे. कोणत्या गावची होस बाई? मी ना मरेगावची हो काकू. तू एकटीच आहेस का बाई? हो हो एकटी जाऊ मी. काय बाई अशा प्रकारच्या रूम आहेत? काय नाही काकू, मला आवडल्या रूमा, मी उद्या सामान घेऊन येऊन जातो. बसल्या का वा सारी बाई, झाले काम? हो झाले का मग? होय वैशाली, तुमच्या घरी नवीन पोरगी आली ना राहायला किराया ना? चांगली आहे ग पोरगी. आईची चांगली आहे म्हणतेच भैरीन बाई. तिच्यासोबत एक पोरगा रात्री जाताना दिसलं मले. हो का व, तरी तिला पहिलंच म्हणलं होतं वार्निंग ते लोक पोरा बाराला नको आणू, एकली साव म्हणे. शाळा शिकायला येते त्या पोरी का लफडे करायला येते तेव्हा? माझे मला माहितच नाही ना व. हे काहाचे का क्लासेस करतो म्हणे का कॉलेज तर? मामी मामी माझी ताई आली. आली काय येऊ दे बरं तिची. होय बाई, बोला ना काकू. तू रात्री का ना पोराला आणली होतीस? कोणत्या पोराला आणली होती सांग बरं? कोणीच नाही, माझा भाऊ होता तो. त्याला बस नाही भेटली म्हणून मी म्हटलं मग माझ्या रूम वर येऊन जा. बाप्पा गेला पण तो. भाऊ जीव काय नाही बाई, उद्या खोलीत आली घर सुट्टी. अगे हे कांती का आजी पेढे आणत आहे? हो बाई हो, पेढे वाटत आहो. घर सहारे बाई पेढा घर. दे कायचं पेढा होतं? काचं पेढा होय कांते? आई आहे माझ्या नवऱ्यानं नाही का दंडा सायकल घेतलं तर त्याचेच पेढे वाटत आहो. आई बोले देवा, बकरा खाल्लास ना आताच पेढा लोकांना देवासाठी हो ना. आई अलका बाई, माझ्या नवऱ्यानं नाही का दंडा सायकल घेतलं आणि लगेच दिवसाचा म्हणत होता घेतो म्हणून नाही का आज घेतलं. पानं तोडणी लागली आहे का नाही तर जंगलामध्ये जावाला लगेच दूर होते. तर मी म्हणलो सायकल घेऊन टाक म्हणलो, तर घेतलं सायकल तर त्याचेच पेढे वाटत आहो. का बाबा तू एक होऊन गेलीच बाई. काऊन रे बकरा का झाला आता? बापांच्याकडे सायकल घेतलं तरी पेढे वाटत असतो बापा. बापा तर का झाला रे? सेकंड हँड राहू का काही राहू, पेढे वाटावले लागतात बापू. तवच लोकांना माहित होईल ना सायकल घेतलं म्हणून. कधीपासून जाणार आहे कांते पानं तोडायला? आई मी म्हणलो माझ्या घरच्याला का उद्यापासूनच जाऊन म्हणलो. बाई पानाचे लगेच पैसे होते चांगले, कर्रे नोटा येतात ना पानाच्या. मस्त कुड्याचं फुलही तोडून आणणी होते ना पानही तोडणी होते जंगलातले. पानं तोडून आल्यावर माझी उधारी देशील बापा? देतो ना, या कोटी करून गेलो का? 1000 रुपये आहेत ना तुझे. हो तर लगेच दिवस झाले ना 1000 रुपये म्हणून ठेवले. देतो नाही का? माझा नवरा सायकल घेतलं ना तर मस्त खुश आहे बापा मी. पाय हा बकरा हगाला जाते माझे मा. अरे बकरा घरी संडास आहे का नाही आहे रे? येते आम्ही पाया धुना पाणी धुतो वास येते मा, कपडे धुवायला जातो ते हाय. अरे बकऱ्या तिकडे कहाला हगाला जातेस रे? मर ना तिकडं. हग येऊ नसल गांडीवर मा, परताच परते. नाही पण नाही जायला पाहिजे कांताबाई. का करतेत ना बकरा लई चर नाही लागत. आया तो लहानताच पोरगा आहे, असे मोठे जवान पोरं तरी मा त्या नवराकडं परसाकडे जाते. आमचा बेवडा नाही का बाई, जाते परसाकडे बाहेरच जाते. पण आपली एक शिशी धरते, दंडा सायकल वर मांडते, सकाळीच जाते परसाकड. आई चल ना घरी. माझे मा का झाला रे? का झाला बकऱ्या? आज बाप तुला पक्का खुलणार आहे. कहाला काच्यासाठी मारल मला? बापाच्या मनीजातले 50 रुपये नेलीस ना सकाळी. मस्त बोंबलत आहे बाप. मला पाठभर मारलं ना बापा. तू नेलीस ना माझं नाव करून ठेवली. 50 रुपये काढलू ये बाप्पा. त्या दिवशी तरी त्याच्या खिशातला खरा खाल्लू मा. 2-3 खांडी काढलू तरी मला हसता मारलं नाही, हसता मारलं सप्पा नाही का? तू तशीच कांताबाई. काय खरे खाबाचा? हे सारीन बाई खऱ्याची गोष्ट नाही आहे ती. आता 50 रुपये काढलू तर बाई आपल्या जिंदगानीसाठीच काढलू ना, नवऱ्याच्याच खिशातून काढलू ना. तर या पोराला पाठवलं पाय काल मारते ना काल नाही का भाडीलं. मला काही समज नाही की बापा मारतो म्हणते. पक्काच पेऊ नाही का कांतोच माझे चलले. सारीन बाई माझ्या संग चलणे मला नेऊन दे ना घरावरी. मला भेव लागते बापा तुझ्या नवऱ्याचा. लव्ह मॅरेज केल्यानंतर माझी मैत्रीण. हो बोल नाही. काही नाही व टीव्ही पाहत आहो. भांडायचा आवाज नाही बापा, भांडे गिंडे नाही घासता. हा टीव्हीतून आवाज येत आहे व भांडायचा. तुला का वाटते मी माझ्या आवडीचा नवरा करीन का त्याच्या घरी जाऊन भांडे घासीन? बाई झालीस का व? 2 नौकरीने आहेत माझ्या घरी. एक भांडे घासायले आणि एक स्वयंपाक करायले. बापरे, हे सांडीन किती वेळची मोबाईल पाहत आहे गे. रावासून पण एवढी नेट लागी नाही रावा रे बाबा. अरे आईचा फोन आला. बोल ना आई.
नाही नाही नाही, स्वयंपाक वगैरे मी करतच नाही, माझी सासूच करते स्वयंपाक. तुला सांगू काही, माझी सासू एवढी मायेसारखा प्रेम देते का म्हणजे काही काम नाही करू देव, असं वाटते का माझी मायेच हो. ठीक आहे, ठेवतो मग. हा हॅलो, बोल नाही. साडी लावून काम करायला तर असं तसं बैबी झालीस का वा? मी साडी बिडी नाही लावा बापा. मस्त वाणी वाणीचे कपडे लाव म्हणतेत, साडी नको लावून बाई म्हणतेत, मस्त टी शर्ट पॅन्ट लावत जा म्हणतेत. मी नाही लावा बापा साडी बिडी. मामी मामा काय मारलं तुम्हाला? हो बोल ना आई. का माझा नवरा एक नंबर आहे माझा नवरा. तुम्ही जर दिवा धरून गेले असते ना तरी तसा नवरा नसता शोधला माझ्यासाठी. एवढा चांगला नवरा पाहिलो मी, माहित आहे. लगेच महाग खरा झाला गे बापा. ए हाई बायका येती बसले आहेत, आता खरा मागतेत माझ्याकडून. कशी लपवू आता? कांताबाई खरं घ्यायला गेट दिसतावं. हाई बघल्या बदमाशात उगे मुगे राहा. पहिलंच काकांचा खरा महाग झाला ना, माझ्या जशा बोंबलतात. मी काकांचा लपून खरं नेत आहो गे. ए बापा, माझ्या मागे खऱ्याच्याच मागे भिडतेत गे बापा 5 जण. कोटचा खरं देऊया. थांब, कांती खरा घेवायला गेले, देते आता तुला. दे कांते 2-3 खांडी असतील तर. बापा तर मी खरं घेवायला गेलो होतो का? खोबराचं तेल घेवायला गेलो होतो. दे ना गे, का झाला दिलीस तर. मी घराच्या बाहेर निघलो का खरंच घेवायला जातो का? मला दुसरे काम धंदे नाही राहत का? म्हणजे दिवसभर का खरंच चरत राहतो की मी? मला तुमच्या बायाचं समजे नाही. मा रोज 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 काय खाव खरं मागणी तुमच्याकडे? माझ्याकडे का खण भरली आहे का खऱ्याची ना पैशाची? असं हो का कांते? आमच्या घरी येऊ येऊ दररोज खरं खाते तेव्हा नाही ना. नगे कांते, कासाला दिलीस तर सलप मारतेस तू. खरं 2-2 खांडी खावा. खरं नाही का सारीन बाई 20 रुपये होता 25 रुपये झाला. खरं घेवायला नाही परवडलं ना, 2 खांडी देवालाही नाही परवडलं. चल कांते, झाला तर तुझा काम, जा आपल्या घरी. माध्यम 1 नंबरच्या फर्स्ट बाई का आगे खरं खातलं गोड गोड बोलल्या दारे माझ्या संग सांगा तुम्ही आजपासून मला खरं हो. गावखेड्यातल्या बायका नाटक पाहून आल्यावर म्हणते राह माझा कुत्रा माझा गोटा म्हणते. अजून तुला नाटकामधली एक गोष्ट नाही सांगलो मी. तो नाटक तिकडं चालून हे बकरे आमच्या मोहल्ल्यातले पुरच्या तोडत न मा का ते दारू पिऊन ते लाता बुक्या मारत एकामेकाला. शर्मा नाही लागत त्या बकऱ्या येईल मा. हा तरी नाही का आमचा पिंकीचा बाप मोजक्या पाहुण्याला बोलवायला पाहिजे बाई. मा साऱ्या जनतेला बोलवलं ना, नाही का एकटीच स्वयंपाक रांधलोय मी तेवढ्या मोठ्या पाहुण्याचा. तिकडं हंगामाही चालू होऊन गेला तरी इकडं माझा स्वयंपाक व्हायचा होता. बाईला रांधून बाई आमच्याच्यानं पावत नसे बकरा बिकरा चाराची. त्या नाटकामध्ये तरी मी पिंकीच्या बापाला पहिलाच म्हणलं, नाटक पावाल तू तरी जा नाही तर मी तरी जातो म्हणलं. कारण की नाही का बाई, नाटक पावाचं सोडते ना 10 वेळा माझ्याकडे येते. ढोटरा खातेस काय कांते, चणे खातेस काय खांते, खर्रा सरला काय कांते. मी म्हणलो मला शरम लागते तुझ्या पाहिजे नाटक पावाचा तर 10 वेळा माझ्याकडे येते बापा.